पहिलं तर मला आनंद होतोय की ज्या महामानवाने मला म्हणजे स्वतंत्र ज्या आम्ही म्हणतो की दलित आणि गलीतून बाहेर निघायची जी ताकद आहे, खरं मताचा जो अधिकार आहे, जे आमचे गोरगरीब लोक जे मतदार आहेत, ज्यांचे बाकीच्या लोकांनी दिशाभूल केली, थापा केली, बाकीचे सर्व पक्षावले जे आहेत हे सगळे भामटे आहेत. यांचा जामटगुट्टा करतात, आपसमध्ये भांडतात, लफडे करतात, कार्यकर्त्यांना सैनिकांना आपसमध्ये लढवतायत, यांची दिशाभूल करतायत, त्यांना राबवून घेतायत आणि राबून आला का त्यांना तिकीट देत नाही, पैशावाल्याला तिकीट देतात, दलाली करतात. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, हे सगळ्या गोष्टी मी बघितल्या. मला तर सहज पक्षाची तिकीट दिली असती, पण नाही, मला गुलामी पसंत नाही. माझ्या भीमाने मला लाचारी शिकवलेली नाही, माझ्या कामगारीने मला लाचारी शिकवली नाही, माझ्या समाजाने, माझ्या मतदारांनी ही लाचारी शिकवलेली नाही. आणि म्हणून मी निर्णय घेतला की मला अपक्ष उभा राहायचंय. मला कार्यकर्त्यांनी सांगितलं की नाना, आपण अपक्ष उभा राहा, कोणत्या पक्षाला जुमानायचं नाही. आता निरंजन दासजी पण आहे, ते पदाधिकारी आहेत आणि मशालचे उभा टाकणं ते आमदार प्रतिनिधी उमेदवार उभा आहेत. पण त्यांनी मला पण साथ दिली आणि मी देखील, माझे सैनिक देखील त्यांना साथ देणार आहे. आणि अपक्ष काय असतंय हे बांडगुळांना, दलालांना, हे सगळ्या जामटगुट्टा करणाऱ्यांना दाखवून द्यायचंय. अपक्ष म्हणजे काय, बाबासाहेबांनी दिलेले अधिकार आहे. ते पक्ष कोण, अरे मतदार निवडून देतात उमेदवाराला, पक्ष नाही निवडून देत. मग जे आमदार, जे मतदार जे आहेत ते थोडी कुठल्या पक्षाचे असतात, त्यांचं मत स्वतःच असतं, विकासाचं असतं, हिताचं असतं. हे मला दाखवून द्यायचं की आम्हाला माणूस काय. काय समस्या आहेत एकंदरीत ज्या खूप नागरिकांना भेडसावतात? सगळ्याच गोष्टीत आपण नेहमी जागृत दिलेल्या लोकांचे आंदोलन मी वेळोवेळी जे केलेले आहेत, ते रस्त्याचे असतील, खंडाचे असतील, नाल्याचे असतील, शौचालयाचे असतील, इतकी भयान अवस्था आहे. पाणी नाही, 450 करोड रुपये गेले कुठं. डेलीचे 4 लाख रुपये साफसफाई खर्च करतात. हे जेवढे पण पार्टीवाले आहेत ना, हे सगळे तुम्हाला सांगतो चोर, भामटे, चोट्टे आहेत. हे टेंडर पाहिजे, ठेकेदारी पाहिजे, आणि त्यामुळे नाही का, ना विकास होत, ना खड्डे नीट होत, ना रोड होत, ना नाल्या गटर होत, ना शौचालय होत, काहीच नाही. साधे गोष्ट होतो, साधे प्रश्न आहेत, दैनंदिन जीवनाचे प्रश्न आहेत, त्यासाठी लाखो करोड रुपये खर्च केला जातो. म्हणून हे ज्या मतदारांनी निर्णय घेतलेला आहे आणि यांना त्यांची जागा दाखवून द्यायची आहे, छोट्या भामट्यांना त्यांची दाखवून टाकण्याची वेळ आलेली. ही जी सभा आहे, ही मी एक आम माणूस आहे, कामगारांची आवाज आहे. परत कोणती प्रभाग समिती ठेक्यावर जाणार नाही. कामगारांना अनेक अन्याय होतात, भरती होत नाही, त्यांचं शोषण होत आहे, ठेकेदारी होती. हे बंद झालं पाहिजे, लोकांचे हिताचे प्रश्न सुटले पाहिजे, विकास झाला पाहिजे. म्हणून हा सगळा आवाज आहे.